लातूर जिल्ह्यातला शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 42 गावचे सरपंच रस्त्यावर उतरले आहेत। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। सरपंच हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असतो, त्यामुळे सरपंचांना संरक्षण मिळाले पाहिजे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आरोपी अटक केले जात नाही तोपर्यंत सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। शिरूर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 20-25 दिवसापूर्वी अपहरण करून जी निर्गुण हत्या करण्यात आली, त्या संदर्भात आम्ही शासनाकडे त्या कुटुंबावर न्याय मिळावा यासाठी आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने आज आरीमोड येथे रस्ता रोको करून आम्ही त्या शासनाला जागं करण्यासाठी येथे एकत्रित आलेलो आहोत। यापुढे जर असं सरपंचावर जर अन्याय होत असेल, असे जर घटना घडत असतील तर सरपंचांनी न्याय मागायचा कोणाकडे? आणि शासन एवढं थंड बसलं असेल, एका लोकप्रतिनिधीची हत्या होते, ती जर हत्या एका आमदार खासदारची झाली असती तर आज काय झालं असतं? आज महाराष्ट्र पेटून उठला असता। परंतु एका सरपंचाची हत्या झाली, महाराष्ट्रात कुठंच काही त्याचं हे नाही। एवढा विधानसभेमध्ये प्रश्न गाजले, आदरणीय सुरेश धस साहेबांनी एवढं उचलून धरले ते प्रकरण, तरीसुद्धा शासन त्या नराधामाला अटक करायला तयार नाहीत व यांच्याकडे कुठलीही आमच्या सरपंच संघटनेच्या कुटुंबावरती कुठंही म्हणजे त्याला संरक्षण मिळेल किंवा त्यांना भीतीचं वातावरण जे निर्माण झाले त्यांच्या मनामध्ये, ते वातावरण त्यांचं भीतीचं वातावरण काढून टाकण्यासाठी शासन कुठलाही प्रयत्न करीत नाही। तर यासाठी आम्ही शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आरीमोड येथे सरपंच संघटनेच्या वतीनं सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला व त्यांचा शासनाचा निषेध केला। काय मागण्या काय सांगा? मागण्या येत्या काळामध्ये संतोष देशमुख यांच्यावर जे निर्गुण हत्या झाली, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये एका सरपंचावर पेट्रोल टाकून त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला, तर हे अशा जर घटना एका सरपंचावर होत असतील तर सर्व महाराष्ट्रातील सरपंच हे असुरक्षित आहेत असं वाटत आहे। तर त्यासाठी त्यांना संरक्षण मिळावं, सरपंचाला सर्व महाराष्ट्रातील सरपंचाला संरक्षण मिळावं। आणि आमची एकच मागणी आहे, सरपंच संघटनेचा प्रतिनिधी ही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये गेला पाहिजे, ही एक आमची सरपंच संघटनेची मागणी आहे। कारण काय, शिक्षक संघटनेचा एक शिक्षक आमदार म्हणून जातो, पण सरपंच हे लोकप्रतिनिधी असतात, लोकातून नियुक्त झालेले असतात, निवडून गेले असतात, मग त्यांचा एखादी प्रतिनिधी का नाही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये? कारण काय, तो जर एक आमचा प्रतिनिधी त्या विधान परिषद किंवा विधान परिषदेमध्ये गेला तर अशा काही घटना घडत असतील तर त्या विधान परिषदेमध्ये आम्हाला विधानसभेमध्ये त्या सभागृहामध्ये आम्हाला न्याय मागण्यासाठी एक आमचा प्रतिनिधी जाईल अशी एक आमची इच्छा आहे। तर तीसुद्धा शासनाने आमची एवढी दखल घ्यावी व तो एक आमचा जर झाला आहे म्हणजे विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एक आमचा सरपंच संघटनेचा प्रतिनिधी गेला तर ते सुद्धा आमच्या सरपंचाला एक न्यायिक भावना होईल असं आमचं मत आहे। तुमचं नाव? माझं नाव दिलीप विठ्ठलराव पाटील, शिवपूर, सरपंचपदी। महाराष्ट्र 224 साठी सलीम शेख, लातूर।